फडके हाऊस चौक येथून साईबाबांच्या पालखीचं उत्साहात शिर्डीकडे प्रस्थान। श्री साई पालखी सोहळा समिती पुणेच्या वतीने आज बुधवार आषाढ शुक्ल 4 दिनांक 10 जुलै 2024 रोजी सकाळी 11:30 वाजताच्या दरम्यान श्री साईबाबा पालखीचे प्रस्थान फडके हाऊस चौक पुणे येथून झाले। या पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणावर साई भक्तांनी गर्दी केली होती। तत्पूर्वी सकाळी वैष्णवी व श्री शुभम संजय खंडेलवाल यांच्या हस्ते साई पादुकांना मंगल स्नान व अभिषेक करण्यात आला। त्यानंतर श्री साईबाबा पालखीची व पादुकांची श्री 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 महामंडलेश्वर परमहंस स्वामी काशिकानंद महाराज सरस्वती निमगाव शिर्डी यांच्या हस्ते यथासांग पूजा करण्यात आली। आरती झाल्यानंतर ओम साई मंत्रोच्चारात पालखीच्या प्रस्थानाचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी साई भक्तांच्या वतीने साईबाबांच्या पालखीवर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात आली। पालखी सोहळ्यासाठी जमलेल्या साई भक्तांना अनेक दानशूर व्यक्तींनी अन्नदान केले। कुणी खिचडी, कुणी उपवासाचा फराळ, चहा, पाण्याच्या बाटल्यांचे वाटप केले। सदर पालखी सोहळ्यात साई भक्तांचा उत्साह ओसंडून वाहत होता। या पालखी प्रस्थान सोहळ्याला पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर सुहास दिवसे, प्राधिकरण येथील फरांदे स्पेसचे मॅनेजिंग डायरेक्टर अनिल फरांदे, सुहाना आणि प्रवीण मसाला कंपनीचे डायरेक्टर अनंत चोरडिया, पुण्याची खासदार मुरलीधर मोहोळ, आमदार माधुरी सतीश मिसाळ, आमदार रवींद्र धंगेकर, माजी नगरसेवक श्रीनाथ भीमाले, शिर्डीच्या श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थापनाचे माजी विश्वस्त सुरेश गोरक्षनाथ वाबळे हे मान्यवर उपस्थित होते।